सत्य घटना सांगतोय. बाबामध्ये आणि आमच्यामध्ये का फरक आहे? बाबाच्या शब्दाची बरोबरी नाही करू शकत तो, नाही करू शकत. तो म्हणे ह्या तूप इथं बसलेल्या लोकांना जर वाळत असतील तर वाळ म्हणण्यात ही आपली वाटी उचल ना घेऊन जा म्हणे. कसे होते हो बाबा? आणि आम्ही कसे आहो? आम्ही कसे आहो? बकरा खाते सेवकाच्या घरी. एका सेवकाला जो आमच्यासोबत संचालक होता फोन आला जेवण करता करता आणि त्यानं सांगितलं त्या सेवकानं साहब बोले आराम नहीं हुआ कुछ नहीं. अबे भगवान की फोटो उठा और फेंक दे बोले. बरोबर आहे. माझी संचालक नाव विचारायचं यालाच विचारलं, जाहीर नाही करत. मटण हे दे ते दे तर त्याने बाल्टीत ठेवून दिली, गेले खाल्ले बोले बाल्टी की बाल्टी. असे लोक जे भगवंताच्या फोटोला फेकायला लावते, अरे अशा लोकांसोबत संगत बी करणार नाही. परिणाम जे बी हो. ठोस निर्माण झाला, सर्व केले आम्ही त्याच्यासोबत जवळ बसून झालो. काऊन? वोटासाठी कधीच जाणार नाही साहेब. ज्याने मंडळाचा विरोध केला, संस्था निर्माण केल्या, ट्रस्ट निर्माण केली, त्याच्या दरवाजामध्ये वोट मागायला कधीच जाणार नाही साहेब. मी ना प्रत्यक्ष डोळ्याने पाहिलं. माझी पदाधिकाऱ्याला हो माल्याच्या घरी जाऊन वोट मागताना मी पाहणार, प्रत्यक्षदर्शी आहो. मी नाही करणार साहेब, शब्द आहे माझ्यावाला. चाहे जेही परिणाम होईल झुकणार नाही. हा प्रेमाने म्हणा गर्दन कापून घ्या, चालून जाईल. तुम्ही म्हणा तुम्ही मोठा, बिलकुल मोठा, मी लहान होऊन जाईल तेव्हाही. परंतु असे कृत्य कधी करणार नाही. इतर आमटेक आहे, मुवाडी आहे. अहो बेकार आहे. मंडळ म्हणजे मंडळ, बाकी निर्माण केलेला संस्था हा सर्व बंडल आहे. केव्हा जोडून जाईल काही सांगता येत नाही. लोक म्हणते रामटेकचा माणूस 1 रुपयाची फोटो देते, इथं 1 रुपयाला फोटो देते आणि तिथं समोर गेल्याच्या नंतर त्या दानपेटीमध्ये 5,000 रुपये टाकायला लावते. मुवाडी अंगात आली. बाबांनी लोकांचे भूत अंगात काढले आणि त्याच्या अंगामध्ये येऊ लागली, त्याच्या अंगात येऊ लागली. सांगा. आणि आम्ही त्या भूताच्या मागे मागे धावून राहिलो नाही. आणि त्या गरीबदासी का म्हटलं, पैशासाठी खुर्चीसाठी मरी मारते. युवराज दादा मानव धर्म आणि अध्यक्षाला बदनाम करते. म्हणून मित्र हो, जास्त काही या ठिकाणी मला काही करणार नाही. आता तुम्ही म्हणता पुरावे इथंच आहे, दुसऱ्या ठिकाणी नाही. बोरकरी जिथे उदाहरण आहे. तुम्ही ना का केलं का नाही? लोक म्हणते त्यानं असं केलं म्हणून त्याचं तसं झालं. आणि इतके लोक ढेर होऊन मेले, त्यानं का केलं हो? 60ची अक्षय ब्रह्माची लेख कधी तुटणार नाही. आता तुम्ही त्यागाचे हवन झाले. पडोळे साहेब किती हवन करता हो? त्यागाचा हवन झाला. त्यागाचा हवन झाल्याच्या नंतर किती हवन करता? किती हवन करता हो? 9 हवन करता. मी म्हणतो 5. हरिचंद्रजी लांजेवार बाबाच्या आयतीमध्ये तुम्हाला सेवक नंबर सांगितला. हॅलो हॅलो. माझी त्यागाची हवन दिनांक 7 जानेवारी 1985 ला झाली. आणि आमच्या त्या काळामध्ये आमची त्यागाची हवन झाल्यानंतर फक्त 5च हवना करावं लागत होते. आम्ही 5च केले. या काळातले कोणी सेवक असतील तरी त्यांनी सांगावं, 5च होते आमच्याकडे. तुम्हाला माहित आहे का? माहित आहे का? नाही या. मग का हे माहिती नाही सांगायला पाहिजे का? लोकांना सावध नाही करायला पाहिजे का? की बाबाच्या आयतीमध्ये कसं कसं होतं. बाबांनी वेळोवेळी प्रसंगानुसार तुम्हाला मार्गदर्शन केलं आहे. प्रसंगानुसार मार्गदर्शन केलं आहे. जसा रोगी येईल तसा तो डॉक्टर उपचार करते नाही का? कसं कसं प्रसंग आहे. आणि आम्ही असे आणि लोक म्हणते जुने लोक नागपुरात कोणीच नाही. अहो तुम्हाला सांगतो, एक जुना व्यक्ती जर माझ्यात जर प्रयत्न झाला, त्या प्रयत्नाला जर यश मिळालं तर जुने व्यक्ती तुमच्या समोर स्टेजवर आणून सांगणार आहोत. जुने व्यक्ती जे बाबाच्या आयतीमध्ये ज्यांनी बँक, दूध डेअरी वगैरे वगैरे बँकेमध्ये का केले अशा लोकांना आणणार आहोत. हा अनुभव आहे नाही का? आता आपल्याला काय माहित?
म्हणून राहिले. अरे लोक जुने मार्गदर्शक लोक त्या सेवकाच्या तो मार्गदर्शकाचे पोरं दारू देतोय. जेव्हा मुला मुलीचे लग्न होते तो मार्गदर्शक मंडळाचा मार्गदर्शक त्या ट्रस्टवाल्याकडून त्या भंडारावरून नेऊन मार नेते भाषण खूप ठोकते. कारण आमच्यासारखे लोक त्याच्यासमोर जाते का मतदान पाहिजे त्याला. मला बाजारातून आणतात. खोटं नाही आहे साहेब, तुम्ही त्या लांजावर गेले विचारले एकेकाचं नाव मी माझ्याजवळ आहे. मग आम्ही बोलतो तर का चुकीचं बोलतो का? लोकांना सावधान करतो आम्ही. मंडळाची हानी करणारे लोक तुम्ही आम्ही जाऊ, दुसरं कोणी नाही आहे, दुसरं कोणी नाही आहे. अरे म्हणून सांगतो वेळोवेळी कोणाच्या पायात लागणार नाही मित्र. त्या मंत्रीला अजून कोणी राव जीवनात पाय नाही लागेल. लागायचे आहेत माझे मायबाप आहे, माझ्या भगवान आहे, त्याचे लागेल. आणि म्हणून जास्त काही येणार नाही. अरे आम्हाला का नाही मिळालं मला माहीत आहे. माझ्या मुला मुलीचं लग्न झालं UIB, मुलाकडच्या सासरा तेही सेवक, जावई मुलगा मिळाला तोही सेवक. साहेब बरोबरी मारत नाही. मी ना कधी स्वप्नात विचार केला नव्हता. आज आमचे जावई डेप्युटी कमिशनर आहे. लोक जळत बी असतील नाही का? कोणाची देण यायची. आणि सर्वात जास्त जर देण असेल तर तुमच्या मायबापाची, माझ्या मायबापाच्या श्रेय, प्रेम, माझ्या मायबापाचा आशीर्वाद, कृपा. का नाही मिळालं? सर्वच मिळालं आम्हाला. परंतु आम्ही कुठेतरी चुकतो आहे. आणि म्हणून या ठिकाणी काही जास्त बोलत नाही. बाबाचे उदाहरण दिले आणि पुराव्यासहित तुमच्या समोर सादर केलं. तुम्हाला लढायचं बिलकुल लढा, माझं काही म्हणणं नाही. परंतु साहेब एक गोष्ट लक्षात ठेवा की या जीवनामध्ये या महानतेकी बाबा जिंदूजीने जे संबंध जोडून दिलेले आहे ते संबंध तोडू नका, ते संबंध खराब करू नका. अरे त्याच्या पावर जेव्हा लाल चालल तुमची कलम तुझ्या बोट चालणार नाही, बोट चिपकणार नाही. 30 सप्टेंबर 2013ला महानतेकी बाबा जिंदगीच्या डाक तिकीट विमोचन झालं गोंदियाला, कुळव्याला. बरोबर झालं का नाही झालं साहेब? हा मार्ग कुठपर्यंत गेला? अरे तुमच्या आमच्या लोकांचं सहकार्य म्हणून झालं का नाही? ते झालं. 3 फरवरीला परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाला महात्मा गांधी व्यसन मुक्ती पुरस्कार चंद्रपूर चांदामध्ये दिला. युवराज दादाने मग सांगितलं. बरोबर आहे. आणि 12 मार्च 2018 वर्ष आहे की 19 ला का 3रं पारितोषिक मिळालं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा पारितोषिक समाजभूषण पुरस्कार मिळाला बाबांना. मेहनत कोणी केली? आम्ही केली. 11 लोकांनी. तुमचं सहकार्य, तुम्ही परिश्रम केलं, तुम्ही ना सहाय्य केल्या, गावोगावी राबले फिरले, गाड्या घेऊन फिरल्या. का मंडळाने तुम्हाला पैसा दिला का? आदरणीय मार्गदर्शक मंडळ हे रात्रदिवस फिरले. आणि काही लोक आमचेच लोक तिथं बसणारे लोक आम्हाला काय लिहि पाहिजे, हे पाहिजे का हिशोब लिहायला लागते ना. नाही केलं, भेटलं साधी बाब आहे का? पण नाही, काय काय लोकांना खपत नाही का मदनकर साहेबांच्या हस्ते झालंच नाही पाहिजे. होईल ना, पुढे बी होईल, पुढे बी होणार आहे. दुमत नाही. कोण अहंकार म्हणतात त्याचे तो अहंकार पाहत बस. आम्हाला काही घेणं नाही आहे, आम्हाला काही त्याच्यामध्ये काही घेणं नाही. हा गाव शेतकरी गाव म्हणते. अरे शेतकरी लोक राबते, आमचे मायबाप राबले. या मार्गामध्ये चांगले चांगले शिक्षित केलं त्या शेतकऱ्यानं. परंतु आम्ही त्या मायबापाला विचारू शकलो नाही. ही आमची दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि आम्ही म्हणतो मानव धर्म की जय और माँ बाप को फेको. नाही, ही आहे का माणुसकी? ही मानवता आहे का? अरे माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं. अरे तुमच्यासारख्या जुन्या लोकांनी जर आम्हाला शिकवू शकले नाही तर का ठेवला हो जीवनामध्ये? आज पद आहे, उद्या नाही आहे. सारा बँकेच्या याच्यावर त्याच्यावर सार आम्ही नाही डुबवलं. कोण होते पताकाला जे बोमलतात ना, ते त्या काळामध्ये
परमात्मा हे सेवक नागरिक सहकारी बँकेमध्ये 5 वर्ष सल्लागार होते. पुरावा पाहिजे असेल माझ्याकडे पुरावा आहे, पुस्तक आहे, कोणाजवळ नाही आहे. नरहरी व्यंकटकर दादा आहे इथं, आहे का? हे यानं ते पुस्तकाचं पूर्ण काय म्हणते, पूर्ण फोटो काढले आहे, माझ्याजवळ आहे. 10 वर्ष त्यांनी पदं भोगले आणि आम्ही म्हणतो होतच नाही म्हणतो. माझ्याकडे जा, लेखी पुरावे देतो तुम्हाला. पण आम्हाला काही करायचे नाही, आम्हाला काही घेणं नाही. परंतु एकच मानतो आहे की प्रत्येकाने आपापल्या परीनं वागावं. आणि मी नेहमी म्हणतो झालं गेलं विसरावं, परंतु लोक विसरतच नाही. मला मोठा पद पाहिजे तो घ्या, परंतु लोकांना डाऊन करण्याचा प्रयत्न करू नका. आज आम्ही या ठिकाणी आम्ही बोललो विसरा, आजपासून इथूनच विसरा. आदरणीय पटोळे साहेब नाही तर बहुत आहे, किती सहज काही आहे, आपल्याला काही करायचं नाही, काही करायचं नाही आपल्याला. आज ते उडान पुलाचं काम चालू आहे, सिमेंट रोडचं काम चालू आहे. का तुम्ही 2018 मध्ये निवडणुकीमध्ये पूर्ण 11 लोकांना मतदान केलं का नाही? मला एकट्याला केलं का? मला एकट्याला केलं का? ते जे काम होतं ते सर्वांचंच होतं ना. मी म्हणलं का कधी? मी न केलं? कधीच नाही, म्हणणारी नाही. परंतु कसं खायचं आहे तर ज्याला चांगल्यानं खा ना, खप खान का नाही तर बिमार होऊन जा. हळूहळूच खाणं पडतं नाही का? कोण चोर आहे कोण काय आहे हे ते तिथं दिसत. कोणावर तुम्ही खोटं आरोप लावून का लावून, जेवढा संस्थेमध्ये जेवढं काम करायचं होतं, जेवढा संस्थेचा पैसा वाचवण्याचा होता तेवढं जीवात जीव असेपर्यंत वाचवण्याचंच काम करीन बिलकुल. आणि ज्या लोकांनी संस्थेला डुबवण्याचं काम केलं त्याला आम्ही सोडून राहिलो. डुप्लिकेट पावत्या छापल्या, तो मांडळचे माजी सहसचिव त्याला पदावून काढला. चंदू पटोळे, रमेश साखरे म्हणून पावले, त्याने ते आमसभेमध्ये काढलं. आज एकानं डुप्लिकेट पावत्या छापला. का केलं होती ना? का केलं? सोडलं त्याला. आज बिल उभारणं चालू आहे. माझं काम नाही आहे, पण तुमच्या सहकार्याचे आहे ना, मी करतो आहे आणि पुढे बी करीन. तुमच्या घरी वोट मागायला येणार नाही. ज्याचे कर्म चांगले, ज्याचे योग असेल, कोणी असेल तो निवडून येणार हा यात दुमत नाही. तुम्ही किती प्रयत्न करा. मग अशी याच्या डोक्यावर हात ठेवला बिना वासुदेव पडळेचा, हा प्रेमाचा होत होता. ते मला भस्मासूरच्या का का होय? आता तुमचे जसे विचार आहे तसं होईल. अरे मी प्रेमाचा हात ठेवला बापा. मी त्याच्यापेक्षा मोठा हो ना, अध्यक्ष म्हणून नाही, वयाने बी मोठा हो. जेवढे इथं पदावर आहे त्या सर्वापेक्षा वयाने मोठा हो मी. आणि म्हणून सर्वांचे गोटे बी सहन करावं लागते नाही का? ज्याच्या घरी बोलीचे झाड आहे ते एक एक मारते का नाही बोरं पाळाले, तसं आपल्याला मारते चालते. गोटे बी फुल बनते. म्हणून आपण सर्वांनी फुलासारखं वागावं, फुलासारखं राहावं अशी आजच्या प्रसंगी विनंती करतो. आणि